प्रकल्पासाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन कडून स्पेरीज कॉलेज ऑफ फार्मसीला डेव्हलपमेंट ऑफ टॉपिकल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम फॉर ट्रीटमेंट ऑफ सोरायसिस या विषयावरील संशोधन प्रकल्पाला 5 लाख रुपयांचा संशोधन निधी मंजूर झालाय, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉक्टर बी.पी. रोंगे यांनी दिली आहे. गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत आलेल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट अर्थात संशोधन विभागामार्फत मुख्य संशोधक डॉक्टर कुणाल विश्वासराव मोरे, सहायक संशोधक प्राध्यापक प्रदीप अविनाश जाधव यांनी डेव्हलपमेंट ऑफ टॉपिकल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम फॉर ट्रीटमेंट ऑफ सोरायसिस या विषयावर आपला संशोधन प्रस्ताव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनकडे सादर केली. या प्रस्तावाला राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनरच्या पीयर रिव्ह्यू कमिटीकडून शिफारस मिळालेली असून त्यांनी सोलापूर विद्यापीठांना देखील मान्यता दिली आहे. सदर संशोधन प्रकल्प हा सोरायसिस या गंभीर त्वचा रोगावर नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमच्या सहाय्याने फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट या संकल्पावर आधारित आहे. यामध्ये विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट दराने औषध सोडण्याची समस्या दूर करण्यासाठी नॅनो पार्टिकलचा वापर करून रुग्णांना औषध वितरण करण्यात येतं. या पद्धतीचा वापर केल्यामुळे कन्व्हेन्शनल ड्रग डिलिव्हरीमुळे होणारं नुकसान आणि औषधीच्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम टाळता येणं शक्य होणार आहे. सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज सुटते आणि त्वचेवर खवलेयुक्त ठिपके तयार होतात. त्याच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी या संशोधनाचा फायदा होणार आहे. संशोधन निधी मिळाल्यामुळे डॉक्टर कुणाल मोरे, प्राध्यापक प्रदीप जाधव यांचे प्राचार्य डॉक्टर एम.जी. वडियार, संस्थेचे सचिव डॉक्टर बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, स्पेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केले.